आताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राहुल गांधी यांचा विजय झालेला आहे। तर वायनाड आणि रायबरेलीतून सुद्धा राहुल गांधींचा विजय निश्चित झालेला आहे। राहुल गांधी हे विजयी झालेले आहेत। दोन्ही मतदारसंघातून राहुल गांधी विजयी झालेले आहेत। मोठ्या मताधिक्याने राहुल गांधी यांचा विजय निश्चित झालेला आहे। राहुल गांधी यांच्यावर सातत्याने आरोप होत होते, मात्र हे आरोप त्यांनी फोल ठरवलेले आहेत, कारण दोन्ही मतदारसंघातून राहुल गांधी हे विजयी झालेले आहेत। पटकर भाजपाची यावर प्रतिक्रिया। राहुल गांधींवर सातत्याने भाजपाकडून आरोप होत होते, मात्र राहुल गांधी यांनी दोन्ही मतदारसंघातून विजय मिळवलाय। चांगला आहे, त्यांचं अभिनंदन आहे। फक्त आता बघूया कोणती सीट ते सोडतील, त्यावरून कळेल त्यांचं नक्की प्रेम कोणावर आहे। रायबरेलीच्या नागरिकांवर आहे का वायनाडच्या नागरिकांवर आहे, ते आता लवकरच कळेल। भाजपाला काय वाटतं, वायनाड मतदारसंघ ते सोडतील की रायबरेली? त्यांच्यावर अवलंबून आहे, त्यांचं पहिलं प्रेम कोण आहे त्याच्यावरून कळेल आपल्याला। जी, काँग्रेसची प्रतिक्रिया यावर पटकन। बिलकुल, राहुल गांधी यांचं अभिनंदन। आणि देशामध्ये जी एक लहर निर्माण झालेली आहे ती राहुल गांधी यांच्या प्रयत्नामुळे निर्माण झालेली आहे। त्यांनी 4000 किलोमीटर जी पायी त्यांनी यात्रा काढली आणि त्याच्यानंतर पुन्हा एक 3000 किलोमीटर ते चाललेत। तर याचा परिपाक असा आहे की देशातल्या जनतेमध्ये एक उत्साह निर्माण झाला की एखादा एवढा मोठा नेता आमच्यापर्यंत येतो, आम्हाला भेटतो आणि आमच्याशी बोलतो, आमच्या समस्या जाणून घेतो। आमचं जे जाहीरनामा आहे 5 न्याय हे त्या लोकांना भेटून ते राहुल गांधीने तयार केलेलं होतं। आणि अशा आज जो आपण बघताय की एवढा मोठा काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा जो विजय होत आहे, याला राहुल गांधींची मेहनत, त्यांचे परिश्रम आणि त्यांनी आक्रमकरित्या मोदीजींच्या ईडी, आयटी, सीबीआय या जे आक्रमण केलं, अनन्वित अन्याय केले, अत्याचार केले, त्याला